आणि दोन्ही गाड्या मालकांनी बघितलेले, पंचांनी बघितलेले. इकडे आमचे वरिष्ठ पप्पू शेठ होते. लक्षात गाडी येते, सुंदर गाडी पळते. आवरा लक्षाला कोण ओळखत नाही, जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि त्याचा संघर्षाचा काळ सुद्धा. समर्थ पाटी ब्लॉगर. हॅलो गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे समर्थ पाटील ब्रँड न्यू ब्लॉग्समध्ये. तर आता आम्ही चाललेलो शर्तीना. संचित भाई आहे इथे, प्रतीक भाई आहे, बाबू काका चालवतात गाडी, पप्पा बसले पुरा. तर चाललोय गाडी घेऊन नवीन. तर चला, कुठेशी मैदान आहेत? देसाईला मध्ये मैदान आहे. तर चला, अड्ड्यात गेल्यावर आता भेटूया. अड्ड्यात पोचलोय बस आणि भूक लागले. घरशी जेवण नव्हतं आलं, आता जेवायला बसलोय. जेवते मस्तपैकी दाल मुंडी मागवलाय. ब्लॉग का तुम्ही आता बोलले सर लेट करायला का सुरुवात केली? तर शंभूला आहे बाहेर, आता तुम्हाला दाखवेन, पण लेट दाखवेन, जरा शर्यत झाल्यावर दाखवेन. तर चला, ब्लॉग आपला पूर्ण शेवटपर्यंत बघा. आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला, आणि ऊन बघा ती भरलंय बाप्पा. आपल्याला इथं रावण पहिला फाटी मस्त आहे देसाईची. पहिला ना चालवलंय फाटी मच्छी आतमधून. इकडे खाली आलंय पण गर्दी वगैरे. शंभू आज कसा पायरा होता दणक्या. लक्ष काय अंगल दादा, आज गाडी कशी मारली? आज भरपूर दिवसाची दादाची इच्छा होती त्या बालाची. आज बऱ्याच दिवसांनी बैलांनी करून दाखवलं. जेव्हा जेव्हा जिद्दीचा विषय असतो आमच्या स्वतःचा, म्हणजे अस्तित्वाचा विषय असतो, आम्ही कधी गाडी करीत नाही नातेवाईकांशी, पण आज त्यांनी तोंडा बांधून येऊन विचारला, आम्ही पण केली आणि आज त्यांनी करून दाखवलं. लक्ष सोबत आपला होता शंभू गावठाणकरांचा. प्रत्येक अड्ड्यात जिथं जाते तिथं गुल्हालाचा बादशाह शंभू. जय पोरा मग गावन साईड. चांगलंसं नियोजन अक्षय दादांनी केलेलं आहे. आपला लक्षाला कोण ओळखत नाही, जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि त्याचा संघर्षाचा काळ सुद्धा आपण पाहिलेला आहे. आणि आता तो जाईल त्या मैदानात गुलाल घेतो. आणि आज आपल्या लक्षाला एक गावठाणचा शंभू पैरा होता. कसं काही नियोजन झालं ते आपण अक्षय दादांकडे जाऊन घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय म्हणाल आजच्या नियोजनाबद्दल?
आजचं नियोजन म्हणजे मागच्या वेळी जेव्हा आम्ही गुलाब झाला होता आमचा फोनला, त्याच्यानंतर बैल जरा नंदत होता, पण आम्ही बैल 12-13 दिवस आम्ही बसून ठेवला होता. पण जो मुलगा त्यांनी कुठून नंबर काढले मला माहित नाही, पण भरपूर दिवस 10 ते 15 दिवस झाले मला फोन करीत होता कंटिन्यू 2 दिवसात का दादा एकदा बैल द्या, मला एवढा मोठा पैरा झाला ना. तर मी फक्त त्याला विचारला का व्हिडिओ पाठव एक फक्त, तुला मी बैल देतो. आणि त्याचा बैल बघितला, वाचून चांगला पल होता, पण त्याच्या वासनामध्ये असे साधे बैरे पल होते, चांगला पैरा भेटणार होता. सगळे चांगलेच पैरे असतात, पण कुठेतरी नंबरचा बैल असला तर दुसरे त्याला पैरे चांगले होतात. आज त्या मुलाने 15 दिवस सतत करीत होता आणि आम्ही पहिल्यापासून बोललेलो आहे. आता आम्ही जेवढं नाव करायचं तेवढं आमच्या बैलाने करून ठेवलेलं आहे. फक्त आम्ही गरीबाला वरती आणण्याचं काम ते आम्ही करणार. आज त्या मुलाला खूप आनंद झाला, लक्षामध्ये गुलाल झाला आणि आम्हाला गॅरंटी होतीच का लक्षात गुलाल करणार. कारण जेव्हा जिद्दीचा विषय असतो ना, तेव्हा माझ्या या पट्ट्याने करून दाखवली, आज करून दाखवलं. 100% दादा. आता मी सुद्धा बघितलं तुमच्या बाजूला उभा आहे, जेव्हा शर्यत झाली आणि विजयाचा गुलाल घेतला तेव्हा इथे तावणीला बांधायला आपला लक्ष आणि गावठाणचा शंभू घेऊन आला, तेव्हा तो तुम्हाला म्हटला की दादा खूप धन्यवाद, म्हणजे आज पहिल्यांदा आम्हाला एवढा मोठा पैरा भेटला आणि आम्ही गुलाल घेतला. ज्या नंदीसोबत पळायची होती ती इच्छा पूर्ण झाली, काय म्हणा. खरोखर बऱ्याच जणांची इच्छा आहे, सर्वांची इच्छा पूर्ण करणं बाईटच्या माध्यमातून सांगतो. आणि बैलांनी फक्त आम्हाला एकच अपेक्षा आहे बैलाकडून, फक्त असा गुलाला ठेवावा, हेच आनंद पाहिजे आम्हाला. आज सर्व इच्छा पूर्ण केल्यात, पण ज्यांची इच्छा, सर्वांची इच्छा आम्ही पूर्ण करणार. आज कुठेतरी मोठा मैदान होता आमदार केरीशी, कुठेतरी या मैदानासाठी आम्ही थांबलो होतो आणि त्या मैदानामध्ये गुलाल केला. आज बैल एकटा पळून नाही जिंकला, तर खांद्याला खांदा लावून शंभू आज चांगला बोलतोय. याच्या पुढे या शंभूचं चांगलं भविष्य आहे, कारण याच्या पुढे त्याला पैऱ्यांसाठी स्वतःहून फोन येणार, हे मी सांगतो त्याला. कारण चांगल्या पैऱ्यामध्ये पडला तेव्हा बैल वरती येतो. आणि आज बरेच जण बोले तुम्हाला गाडी भेटणार नाही, पण कुठेतरी आमच्या बैलावरती असलेला विश्वास आणि 8 पायाचा हा मला, त्याच्यामध्ये कोण जिंकणार हे सांगू शकत नाही. तसंच आमच्या बैलांनी जिद्द होती आणि या मुलाचं एवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पुन्हा एकदा सांगेन, त्या मुलाचं अजून परत मला नाव पण माहित नाही, फक्त मी शंभू बैलवालाच नाव टाकून दिलेलं आहे. कारण तेवढा संपर्क झाला नव्हता, फक्त 2 दिवसाला फोन यायचा, मी पण बिझी असायचो. पण आज दोन्ही बैलांनी करून दाखवलं आणि आज कुठेतरी या मैदानामध्ये तो म्हटला मला ही गाडी दादा आपण अर्ध्या ते 1 छकड्यात मारू, ही गॅरंटी के साथ सांगतो. आणि त्याचा अनुभव आज साध्य झाला. आता मी पण मैदानात आत्ताच आलोय आणि जस्ट बघितलं की मी जेव्हा आलो तेव्हाच विजयाचा गुलाल घेतला, म्हणजे सूत कापून आला होता आणि मी थेट तेव्हाच मैदानात पोहोचलो होतो. तर कोणाविरुद्ध होती गाडी? चिंचपाडवाल्यांची होती, मैत्रीपूर्ण गाडी झाली, पण कुठेतरी आम्ही जवळच्या नात्यासंबंधात गाडी करत नाही. पण कुठेतरी ते विचारायला आल्यामुळे आम्ही कधीतरी आता असं विचार करतो का कधी आपला बैल कमी आला तर सामनेवाला आपल्याला भरपूर चान्स देतात. मी स्पष्ट बोलतो, तसंच माझा बैल कमी नाही आला, पैऱ्यासाठी कुठेतरी मी नाकारतो. आज पैऱ्यासाठी असं नाकारतो का बरेच जण या बैलगाडा क्षेत्रामध्ये स्वतः मालक नियोजन करत नाही, कुठेतरी नियोजन करते असतात. पण कुठेतरी मी प्रत्येकाला एकच सांगेन का स्वतः मालकाला संपर्क करा. आज कुठेतरी चांगल्या पैऱ्यांसाठी आपण झटतो, पण त्याच्यानंतर आपण जेव्हा पैरे दुसऱ्याला देत नाही ना, जेव्हा आपली परती बाजू येते ना, तेव्हा तो सामनेवाला पैरा आपल्याला देत नाही. लक्षात ठेवा. 5 वर्ष आम्ही सतत बैलाने आम्हाला 1 नंबर मध्ये ठेवलेला आहे. याच्या पुढे अपेक्षा आम्हाला अजून पण बैलामध्ये का चांगल्याच गाड्या करणार. पण कुठेतरी सर्वांना एकच विनंती करेन का बैल पळत असतो तर सर्वांना बैल द्या. पण आम्ही आता एकच ठरवले, जो गोरगरिबाचा वासरू असतो किंवा बैल असतो, जो कालोखात असेल त्याला आम्ही उजेरात आणू. आता चांगली संकल्पना आणि अशीच संकल्पना सर्वांनी पुढे जायला पाहिजे. कारण की जेव्हा आपला नंदी पळतो तर दुसऱ्याच्या नंदीची पण आशा असते की या बैलामध्ये पळावा आणि आपण गुलाल घ्यावा. कारण ते कुठेतरी तडजोड करत असतात की एक पैरा चांगला भेटावा, खूप मेहनत करत असतात, पण त्यांना भेटत नाही. तर असा बैलगाडा मला जसं तुमच्यासारखा भेटला, काय म्हणाल दादा आज या दादांबद्दल? राहू दे, आवाज येईल. दिनेश दादाला मी फोन केला, दादाने सांगितले होते एक व्हिडिओ टाक न, बैल दिला, बैलाचे पायाला लागलेला बैल लंगत होता, बैल रिपेअर झाला न, बैल मला दिला आणि आज गुलाल घेतला. तर सर्वप्रथम तुझं नाव सांग. माझं नाव अनिश सिंग आहे. कसा वाटला आज गुलाल घेऊन आणि एवढी आशा होती का आज आपल्या लक्षात पैऱ्यांमध्ये आणि गुलाल घेईल? 100% आशा होती, का की सकाळी बैल बेऱ्यातून निघताना आंबरण निघला तेव्हा समजलो आज गुलाल घेऊ म्हणजे घेऊ. आज तुम्हाला पैरा भेटला आणि भरपूर पैऱ्यासाठी तुम्ही झुंजत असाल, पण अक्षय दादाने एका फोनवरती आणि फक्त व्हिडिओ मागितले होते, त्याच्यामध्ये बघून तुम्हाला नंदी दिला आणि विजयाचा गुलाल घेतला. कसे आभार मानाल अक्षय दादाचे? दादाचा आभार मानायला तेवढं कमी आहे, दादाने एका शब्दावर बैल दिला. आणि नक्कीच छोटा लक्ष काय कमी नाही, कारण का लक्ष बघायला गेलं तर आपला बिनजोडचा बादशाह मथुर सोबत सुद्धा पळून विजयाचा गुलाल घेतला. तर लवकरच दादा काय म्हणाल, कारण का तुमच्या प्रत्येक बाईट मध्ये बघत आलोय आपण की नक्कीच लवकरच होईल, पण तो कधी आम्हाला दिसेल? मागच्या मैदानामध्ये खिरकाली मैदानामध्येच पैरा होणार होता, म्हणजे झालताच पैरा,
पण कुठेतरी मथुरला पहिले एलियनची गाडी जमल्यामुळे मथुरला थांबवला होता. पण लवकरच मी राहुलदादाने एकच सांगेन, राहुलदादाने फोन केला. राहुलदादा 12:30 वाजता आम्ही फोन केला. एकच दोस्ती दुनियातला तो राजा म्हणून आहे. तर आम्हाला किती रात्री आल्या फोन केला तरी आम्हाला बैल देणार. रात्री मी 12:30 वाजता दादांना फोन केला तर दादा बोलले उद्या बैल घेऊन मथुरमध्ये बोलले. एवढं म्हणजे ते दोस्ती दुनियातला राजा म्हणून त्या माणसामुळे बैल वरती आहे. खाती टोकपणे सांगेन, कारण ज्यांनी वरती दुसऱ्याचं नसतं कधीच, तो माणूस असा आहे. आणि याच्या पुढे नक्कीच प्रेक्षकांची भरपूर इच्छा आहे, ती आम्ही इच्छा पूर्ण करणार. शर्यत नाही पण फेरा तरी असला तरी आम्ही ती पलवणार. भरपूर जणांचे इंस्टाद्वारे किंवा फोन येतात मला, तर लक्ष्य आणि मथुर किंवा एलियन आणि लक्ष्य ही गाडी 1001 दावणीला आपली पल्लीच पाहिजे. कारण 2 वर्ष झाली ही गाडी पल्ली नाही. कुठे 3 वर्ष सतत हीच गाडी पलत होती, नंबरामध्ये गेलो होती. 2 वर्ष झाली कुठे जुलत नाही, कारण सर्व बैल राहुल आतनं पलवतोय. म्हणून पब्लिकचा बैल आम्ही पाठवत नाही. आता नक्कीच रिक्स घेऊन बाईटच्या मध्ये राहुल सांगतो लवकरच पहिला करू आणि सर्वांची इच्छा पूर्ण. आणि दादा आम्ही नेहमी राहुल दादाचा मथुरचा तुमच्या बाईट यासाठी घेतो, जेव्हा 2 वर्षापूर्वी जेव्हा आपला लक्षात जिंकायचा. काही दुसरी पण शर्यत जमली. आता छकडा बिकडा घेऊन चाललोय तिकडे खाली पण आता पोहोचलोय अर्ध्याशी. आता पहिला आणतात ते साईडशी. तर चला दुसरी पण शर्यत झाल्यावर तुम्हाला दाखवते कुठचा आपल्या पहिला आहे. पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आजच्या ब्लॉगमध्ये खूप मजा येईल. लाईक शेअर सबस्क्राईब करा. संध्याकाळ झाली तर जास्त बैला पण नाही खाली. 2-3च गाड्या आहेत, सगळी गेली घरा गाडी. तर जास्त नाही टाइम लागला, लगेच सुटेल ना संचेत. 25 आहे. भावेश मडवी आलेला आहे गावांचा पहिल्यांदा शर्तीना. कसा वाटतंय शर्तीना? 1 नंबर वाटते. 1 नंबर वाटतंय. परत येशील का नाही? येईल बोलतोय. सुंदर अशी गाडी बलबेला घरचा सासपाला शंकर सोबत लक्ष्मण पला मालोबाबा प्रसन्न सूरज भशान सांगडे नाशिक शिन्नर आपलं हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आहे. त्यांच्याकडनं समावेशन करणार 100चं बक्षीस. आपलं मनपूर्वक स्वागत. हा जय भोले प्रसन्न रेल सागर फुल टीम बॅटे ग्रुप फोरवर खंबाळपरा. गाईच दुसरी शर्यत विजय प्राप्त मिळवलेला आहे. बैल पुढचा आहे ते नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. एकूण टॉपचाच बैल आहे दुसराव. तर नंतर सांगते बैल बिल आता सोडताव, नंतर तुम्हाला सांगते काय पैर आहे. कसा होता आजचा पैरा? आज 2 शंभूने आपले गुल्हार मारलेले आहेत. काय वेळेचं ना? पैलवान कुठचा दादा? मानेरचा पैलवान. मानेरचा पैलवान बघू शकता. तर आता 1 हप्त्यानंतर बैलाला करणार होते, त्यामुळे 2 शर्ती केल्या. कसा माणूस आपण वाटतंय जिंकलोय. खूप आनंद होत आहे माणसला. त्याचा नंदी जिंकलेला आहे. तर